धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी नामदार चषक 2025 सत्र क्रमांक 3. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेची एक परंपरा मात्र शेवटपर्यंत राहिली, ती म्हणजे या स्पर्धेमध्ये सामने चुरशीचे होतात. अगदी आज देखील आपण पहिला सामना चुरशीचा बघितला. एक रोमहर्षक विजय या ठिकाणी शिवम फायटर संघाने साकारलेला आहे. त्या फ्लेक्स समोर पुन्हा काही मुलं बसलेली आहेत बघा. अक्षय जायगुडे तुमच्या मागे ते मुलं, हां त्यानं उठवा. ओके ओके धन्यवाद. तर या दरम्यान खास घोडेगाव नगरीतून आमचे मित्र लालू शेठ बर्डे हे देखील सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची लढत आहे बघा या ठिकाणी. अगदी दोन्ही संघांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अगदी शाहरुख सरांनी सकाळी सांगितलं कॉलबॅकचे सामने तुम्हाला कमबॅक करायचा आहे. तो कमबॅक करणार का बघूया. उजव्या इष्टीच्या बाहेर याही वेळेत चांगला चेंडू आहे. चांगली सुरुवात आहे बघा. आणि थोडीशी वेगळी ऊर्जा देखील आपण शिवम फायटर संघाच्या खेळाडूंमध्ये आलेली बघू शकता. कारण पहिला एक रोमहर्षक विजय त्यांनी साकार केला. कालचा पराभव ते विसरलेले आहेत. ही सगळ्यात चांगली गोष्ट मात्र या संघाची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. नया दौर है, नई उमंगे, लिखे नई कहाणी. अगदी एक नवीन इतिहास रचण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सचिन ढिके आपण बघू शकता. सुरेख फटका डीपमध्ये मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. करण थोडंसं खराब कामकाज आणि त्याचे परिणाम जर बघितले तर 3 धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 1 सागर रेवाळे ज्यांनी सातत्य या स्पर्धेमध्ये दाखवलं. अगदी त्यांच्या नावाला शोभणारी कामगिरी त्यांनी केली. आयकॉनची योग्य भूमिका त्यांनी या संघासाठी पार केलेली आहे. यावेळेस आशिष शिवाळे स्ट्राईक एंडवर मात्र असणार आहे आपण बघू शकता. झेल होता यावेळेस. मिड विकेटमध्ये मात्र संधी गमावली त्या ठिकाणी. कृष्णा आपण बघतोय क्षेत्ररक्षक मात्र आहे. एक संधी गमावली. आणि या ठिकाणी जर बघितलं तर शिवम फायटर संघाकडे जर आपण बघतोय 11 खेळाडू नाही आहेत. काही खेळाडू गैरहजर असलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक रोमहर्षक लढत नक्कीच होणार. सचिन ढिके तालुक्यातील एक शैलीदार फलंदाज. स्ट्राईकवर मात्र यावेळेस यू मिस आय हिट, बिग विकेट आणि बिग लॉस. यावेळेस सचिन ढिके मात्र त्रिफळा चितच्या माध्यमामध्ये या ठिकाणी परततील मंडपाच्या दिशेनं फलंदाज बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. तर या ठिकाणी आपण बघत आहोत एक सुवर्णमय स्पर्धा. एक मानाचा करंडक आमदार शंकररावजी गडाख पाटील साहेबांच्या प्रेरणेने व युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण बघत आहोत माननीय नामदार चषक 2025 सामना क्रमांक 2 अ गटातील लढती. कॉल बॅकचा आजचा दिवस. अगदी सचिन ढिके आपण बघितलंय. पहिली विकेट त्या ठिकाणी सागर रेवाळे यांनी मिळवली आणि विजय लोणारी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. लोअर फुटवर चेंडू होता. समोर मारण्याचा प्रयत्न, बॅटीचा स्पर्श घेत चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक अभि शिंदे यांच्या माध्यमामध्ये एक चांगलं कामकाज बघायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. एका धावेची मदत घेत धावफलक मात्र पुढे जाईल. निरंजन शनी शिंगणापूर संघामध्ये आपण अनेक फलंदाज बघू शकता. चांगले फलंदाज त्यांच्याकडे. तर आज मात्र शिवम फायटर संघाची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा कालचा प्रसंग उद्भवला होता. 1 चेंडू आणि 6 धावेचा. यावेळेस मात्र अक्षय जायगुडे यशस्वी कर्णधार मी म्हणेल. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली.
चांगला रोमहर्षक सामना त्या ठिकाणी पार झाला. चला यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. चेंडू मात्र खराब घोषित केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. 6 धावा धावफलकावर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं एक लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन केले गेलेलं आहे. अगदी क्रीडा रसिकांसाठी देखील ती सुवर्ण संधी असेल. हो हो, सुरेख फटका विजय लोणारे यांच्या बॅटतून येतोय. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. अगदी लकी ड्रॉची तिकीट विक्री चालू आहे. इच्छुकांनी या ठिकाणी शुभम ताके, प्रशांत दरंदले, मयूर सोनवणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रति तिकीट 20 रुपये आणि अगदी स्पर्धेच्या बक्षीस वितरणा अगोदर या लकी ड्रॉची सोडत देखील केली जाईल. याची देखील सर्व क्रीडा रसिकांनी नोंद मात्र घ्यायची आहे. चौकार आलेला आहे. धावफलकावर 10 धावा. सागर रोठे यावेळेस बघा विजय लोणारी स्पेशल फटका आहे. आडव्या हातानं या फटक्याला क्लिअर केलंय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमा पार. पाठोपाठचा दुसरा चौकार. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौकार. आज गरज आहे फलंदाजीची आणि ती गरज खऱ्या अर्थानं पूर्ण करतायत आयकॉन विजय लोणारी. याही वेळेस बिटवीन द गॅप खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योद्धिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. 18 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये जर बघितलं तर चौकारांची हॅड्रिक नक्कीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि पहिला चेंडू देखील खराब होता. एक महागडे षटक नक्कीच मी म्हणाले या ठिकाणी. या चुका तुम्हाला आज टाळायच्या आहे, कारण आज चुकला तर या स्पर्धेला मात्र तुम्हाला सोडून जावं लागेल. टाटा बाय बाय करावं लागणार आहे. या चुका टाळाव्या लागतील. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना याही वेळेस विजय लोणारी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंघवत आहे. लागोपाठचा चौथा खणखणीत आणि दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. बघूया 4 चेंडू 4 चौकार. यावेळेस देखील उडवलाय चेंडूला. चला यावेळेस आपण बघू शकता तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी घेतली जाते. परंतु लाजवाब फलंदाजी मी म्हणेल या ठिकाणी विजय लोणारी यांची आपल्याला प्रकर्षानं बघायला मिळत आहे. अगदी ज्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं, अनेक मैदानं ज्या फलंदाजाने एक हाती विजय मिळवून दिले, अगदी तालुका आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये विजय लोणारी यांना बघितलेलं आहे. आदरणीय नवनाथजी लांडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. इट्स अ सिक्सर, षटकार आहे.
षटकार येतोय, 4 चौकार आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एक बिग ब्लास्ट षटकार. 28 धावा धावफलकावर. याही वेळेस चेंडूचा प्रवास आकाश मार्गे होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. दमदार नामदार चषकाचा दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची अतिशय या ठिकाणी आपण बघू शकता कमालीची फलंदाजी. विजय लोणारी अगदी मैदानात सुरुवातीला असं वाटलं वारं आलंय, या वाऱ्याचं वादळात रूपांतर झालं आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विजय लोणारी नावाची सुनामी बघायला मिळणार का. जबरदस्त फलंदाजी. 7 चेंडूंमध्ये 29 धावांचा पाऊस विजय लोणारी यांनी अक्षरशः मैदानामध्ये पाडलेला आहे. 34 धावा आहेत 2 षटकानंतर. परंतु शिवम फायटर संघानं जर बघितलं तर त्यांचे काही क्षेत्ररक्षक कमी आहे, हे सुद्धा लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता. आणि त्यानंतर आपण बघतोय गोलंदाज आपल्याला सागर रेवाळे या ठिकाणी बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. बॅटीचा स्पर्श आहे आणि अक्षय जायगुडे यांचे भरपूर प्रयत्न बघा. 100% एफर्ट आपण त्या ठिकाणी बघितलं. अर्थात त्यांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागतंय. चेंडू त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमामध्ये मात्र सटकला आणि 2 धावा आपण बघतोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला तो चेंडू. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक थोडं सहकार्य करा, थोडंसं मागं बसा, थोडंसं सहकार्य करा. बघा सगळं आपल्यासाठीचे, आपली स्पर्धा आहे आणि आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. बघा सहकार्य. धन्यवाद. चला जाऊ. 2 धावा मिळाल्या. 36 धावा धावफलकावर. आशिष हिवाळे यावेळेस शांत आहे. गती परिवर्तन यावेळेस चेंज ऑफ पेस. गती नसलेला चेंडू आहे, वेगानं फसवलंय बघा या ठिकाणी आशिष हिवाळे यांना आणि कमबॅक करावा लागणार आहे या ठिकाणी शिवम फायटर्स संघाच्या सर्व गोलंदाजांना. या षटकामध्ये जर बघितलं तर एक चांगलं पुनरागमन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. निर्धाव चेंडू आलेला आहे. 36 धावा मात्र स्थिर असतील स्कोर कार्डवर. यावेळेस पुढे सरसावत खेळलेला फटका आणि संदीप जाधव यांनी या ठिकाणी झेल सोडलेला आहे. चुका टाळाव्या लागतील. अनेक चुका या ठिकाणी होत आहेत. या अगोदर जर बघितलं तर अक्षय जायगुडे यांच्या माध्यमामध्ये देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल, प्रयत्न चांगले होते. यावेळेस मात्र संदीप जाधव यांच्या हातातून देखील आपण बघतोय अक्षरशः झेल या ठिकाणी सुटलेला आहे. गोलंदाजाला सहकार्य करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी चांगली बघायला मिळते बघा. 37 धावा धावफलकावर एक कमबॅक करीत असताना शिवम फायटर संघ. फटका चांगला. यावेळेस आशिष हिवाळे यांचं वेगळं तंत्र बघायला मिळालं. एक सिंगल आपण बघतोय त्या ठिकाणी पूर्ण करतील. केशव बुरुडे यांच्या माध्यमामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर होतंय. एका धावेवर मैदानाच्या आतमध्ये समाधान सुद्धा मानावं लागलंय. 38 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघतोय. अडतीस बरोबर आहे. बघूया. 38 धावा धावफलकावर आहे. यावेळेस बघा चाबुक शॉट. 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. अडीजे धन्यवाद. अगदी विजय लोणारी ज्या वेळेस फलंदाजी करीत असतात इफेक्टिव्ह फलंदाजी त्यांची वाटत नाही. स्विचिटचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू डॉट असेल. चला शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय डॉट आलेला आहे. षटक मात्र संपन्न होईल. 3 षटकानंतर धावफलकावर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये निलंजन शनी शिंगणापूर संघ बनवतोय 42 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा
पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. तर बघूया या ठिकाणी आपण बघू शकता एक गोलंदाज आपल्याला अभि शिंदे बघायला मिळत आहेत. मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आज मात्र संघामध्ये त्यांना संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी संधीचं सोनं मात्र केलंय. अक्षय जायगुडे यांनी त्यांच्यावरचा विश्वास दाखवला आणि या विश्वासाला आतापर्यंत यशस्वी मात्र ठरलेलं आहे. चांगली सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी आपण बघतो लेग बॅकचा इशारा मात्र येतोय. पायाचा स्पर्श करीत चेंडू आपण बघितला लेग स्लिपच्या दिशेनं गेला. त्या ठिकाणी दत्ता क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कारण एका धावेचं रक्षण त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या माध्यमामध्ये केलं गेलं. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावणार आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. 43 रन्स. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे, चालू आहे, प्रगतीवर आहे. विजय लोणारी जबरदस्त फलंदाजी, आज कमालीची फलंदाजी केलेली आहे. चला टायमिंग चांगला बघायला मिळतोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा दाखवलंय आसमान आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. 49 धावा धावफलकावर आहेत. तर विजय लोणारी आज 11 चेंडूंमध्ये 40 धावांवर जाऊन पोहोचलेत. आशिष हिवाळे देखील चांगली साथ मात्र त्यांना या ठिकाणी देत आहेत. चला क्षेत्ररक्षक तुम्ही आतमध्ये या. सापडलाय मला वाटतं मॅच बॉल सापडलेला आहे. चला लवकर, सामना मात्र थांबवायचा नाहीये. अ गटातील लढती आपण 3 संघ या ठिकाणी बघतोय. आज हा आयोजक कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती, आपण लाईनमन म्हणून काम बघायचं आहे. 49 धावा धावफलकावर आहे. 3.2 म्हणजे 4थं षटक प्रगतीवर आहे. आतापर्यंत 3 षटकं पूर्ण झालेली आहे आणि 4थ्या षटकातील 2 चेंडू या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. हो बघा, आडव्या हाताने खेळलेला फटका होता आणि याही वेळेस आपण बघतोय चेंडू जाईल सीमापार. नामदार चषकाचा आणखी घेतोय एक जबरदस्त षटकार. फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. हे पहा, आपले जे मुलं आहे लाईनमन्स जे नियुक्त केलेले आहे त्यांना विनंती, आपण सीमारेषेवर तैनात राहायचंय लवकर. 55 धावा धावफलकावर आहे. 46 धावांवर विजय लोणारी. काय आपल्याला स्पर्धेचं दुसरं अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळणार. चेंडू सोडून दिलेला आहे. चेंडू मात्र डॉट आहे. चांगलं पुनरागमन करतायत या ठिकाणी अभि शिंदे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर शिवम फायटर संघाचा जर विचार केला, पंचावन्न धावा स्थिर. पुढचा चेंडू आहे, याही वेळेस उडवलाय. चेंडूला उंची आहे आणि लांबी देखील. चला एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आयकॉन विजय लोणारी, चिलू ऑन फायर. 52 धावांची गेली आणि सर्वात वेगवान अर्धशतक. अर्थात 2च अर्धशतक झालेत, परंतु 14 चेंडू आणि 52 धावा नाबाद आतापर्यंत. 5 चौकार, 5 षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम
क्षेत्ररक्षकांना विनंती आहे आपण आतमध्ये यायचंय. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी विजय लोणारी यांची. अक्षरशः या ठिकाणी षटकाराने चौकारांचा पाऊस पडलाय आणि या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक आपण विजय लोणारी यांच्या माध्यमामध्ये बघितलंय. 14 चेंडू 52 धावा आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अभि शिंदे मागील सामन्यातील हिरो खऱ्या अर्थानं या वेळेस मात्र चला इष्टी रक्षकाचं त्या ठिकाणी मात्र खराब कामकाज. चेंडू मात्र चांगला आपण बघितला त्या ठिकाणी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता तर अगदी इष्टी चितचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि त्या माध्यमामध्ये आपण बघतोय एक सिंगल देखील दोन्ही बॅटर्सनं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. 61 धावा या ठिकाणी आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकं संपलेले, माफ करा. 62 धावा आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर मात्र बघायला मिळतील. अंतिम षटक शेवटचं षटक असेल मला वाटतं. संघ नायक या ठिकाणी अक्षय जायगुडे पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग मार्चवर बघायला मिळत आहेत. 19 चेंडूंमध्ये 58 धावांची पार्टनरशिप. सगळ्यात मोठी भागीदारी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर निलांजन शनी शिंगणापूर संघानं या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय नक्कीच घेतला आणि त्यानंतर आपण बघितलं सचिन डीके बाद झाले आणि त्या ठिकाणी खरं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय विजय लोणारी नावाचं. पहिला चेंडू आहे यावेळेस मात्र उजव्या इष्टीच्या खूपसा बाहेर असलेला चेंडू आहे. अवांतरची घोषणा आहे त्या ठिकाणी. एका धावीची भर धाव फलकामध्ये 63 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आता हे महत्त्वपूर्ण षटक असणार आहे कारण या षटकामध्ये जर बघितलं तर नक्कीच फलंदाज आता आक्रमण करणार आहे. महत्त्वाचं षटक आहे. संघ नायक स्वतः गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा आडव्या हातानं पॉवरफुल फटका यावेळेस खेळला गेलाय आणि या षटकातील हा पहिला षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार. जबरदस्त फलंदाजी बघा या ठिकाणी. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी या ठिकाणी करताना विजय लोणारी. जबरदस्त फलंदाजी. याही वेळेस आपण बघतोय डीप मध्ये प्रोटेक्शन मात्र आहे. डीप लॉंग ऑन मध्ये केशव बुरुडे चांगले क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी दोन्ही बॅटर्स यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 71 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या. 71 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण अतिशय धुवाधार फलंदाजी या ठिकाणी बघतोय. बॅटीचा स्पर्श आहे. सागर रोठे यावेळेस चेंडूच्या मागे मात्र बघायला मिळतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण अगदीच कारण निश्चित या ठिकाणी जर बघितलं तर 2 धावांचं रक्षण झालेलं आहे आणि ते गरजेचं आहे. चांगलं पुनरागमन करत असताना अक्षय जायगुडे देखील आणि त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच थोडासा हाय असेल कारण मागील सामन्यामध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. त्या ठिकाणी अचूक गोलंदाजी आपल्याला त्यांची बघायला मिळाली. यावेळेस कमबॅक करतायत. ओहो सुरेख चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं तर आशिष वाळे यांची इच्छा होती बघा त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करण्याची परंतु विजय लोणारी यांनी नाकारलंय. षटकारानंतर एक चांगलं पुनरागमन अक्षय जायगुडे देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. ही बरोबरीची लढाई आहे शेवटच्या षटकामध्ये. बेस्ट विरुद्ध बेस्ट. चांगले गोलंदाज अक्षय जायगुडे त्यांच्या समोर विजय लोणारी. मागील 2 चेंडूंवर बंदिस्त ठेवलंय फलंदाजाला. यावेळेस देखील आपण बघतोय डीप लॉंग ऑन मध्ये खेळलेला फटका आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचे प्रयत्न यशस्वी असतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 5व्या चेंडूवर आपण बघतोय या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहे आणि धावफलकावर होत आहेत 73 धावा. 73 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. निलांजन शनी शिंगणापूर संघ प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी हळूहळू धावांचा डोंगर उभा झालाय. धावांचा हिमालय उभा केलाय
आणि धावांचा माउंट एव्हरेस्ट आपण बघतोय 73 धावा. शेवटचा चेंडू यावेळेस कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका. अभिजित शिंदे त्या ठिकाणी धावबादची संधी असेल आणि नक्कीच असणार आहे. एक सिंगल पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी आपण बघतोय आशिष शिवाळे मला वाटतं धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद झालेले. 5 षटकांची होणारी समाप्ती. धावफलकावर 74 धावा. विजयासाठी गरज आहे 75 धावांची. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. चला एकदा जोरदार टाळ्या विजय लोणारी यांच्यासाठी. बघा जबरदस्त फलंदाजी, वेगवान अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यांच्या या खेळीमुळे आपण बघितलं निर्धारित 5 षटकांमध्ये 74 धावा या ठिकाणी निलांजन शनी शिंगणापूर संघाने बनवल्या आणि 75 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. तिकीट विक्री चालू आहे बघा, या ठिकाणी तिकीट विक्री चालू आहे. तर मॅच सेरेमनी आपण या ठिकाणी बघतोय. 64 धावा आपण प्रकर्षानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. 21 चेंडू आणि 64 धावा. आशिष शिवाळे धावबाद त्या ठिकाणी 4 धावांचं योगदान. सचिन डिके मात्र 3 धावांचं योगदान आणि वन मॅन शो विजय लोणारी 64 धावा. 74 धावा या ठिकाणी आपण बघतोय बनवल्या गेल्या. तर गोलंदाजीमध्ये मात्र आज कोणत्याही गोलंदाजाला सुख मिळालं नाही. सागर रेवाळे 2 षटक, 2 षटकांमध्ये 13 धावा. त्यांची मात्र अतिशय यशस्वी गोलंदाज मी म्हणेल या ठिकाणी. 1 विकेट त्यांना मिळाली. सागर रोठे एका षटकामध्ये 29 धावा त्यांनी खर्च केल्या. अभि शिंदे त्यांच्या षटकामध्ये 19 धावा मिळाल्या. अक्षय जायगुडे यांनी मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगला मारा केला. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 74 धावा या ठिकाणी बनल्या. 75 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. चला निलांजन शनी शिंगणापूर गाडेकर मामा चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. गाडेकर मामा शिवम फायटर्स आघाडीची जोडी या ठिकाणी आपण मैदानात पाठवायची आहे. हा तुमचे 12th मॅन या ठिकाणी आलेले. हा कोच आहे माफ करा. अभि बारा ते सर देखील 13व्या क्षेत्ररक्षकाच्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये माफ करा खेळाडूच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आलेले आणि ते संघाचे मला वाटतं फीडिंग कोच आहे, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असेल, आता विनोदाचा भाग आहे, तुम्हाला टीममध्ये घेण्यामागचा हेतू काय होता नेमकं त्यांचा, ॲज अ प्लेअर ॲज अ कोच. अगदी ठीक आहे. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. सामना या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करायचा आहे. शिवम फायटर संघ लवकर आपण आपल्या आघाडीची जोडी पाठवायची आहे. पंचांना देखील विनंती असेल. पंडित सर अमोल सर आणि दीपक सर दिलीप सर चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण याही नंतर
तर लकी ड्रॉच्या तिकीटची विक्री सुरू आहे. ज्यांना कुणाला लकी ड्रॉचे तिकीट्स घ्यायचे त्यांनी आयोजक कमिटीशी संपर्क करा. 75 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे शिवम फायटर्स निवास या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. धावा रोखण्यासाठी निलंजन शिंगणापूर सज्ज झालाय. संकेतच्या हातामध्ये बॉल आहे. पहिलाच बॉल पुढे टाकलाय केशव बोरुडे. दुसऱ्या बाजूला सागर रेवाळे ही आघाडीची जोडी आली आहे. दोन फलंदाजांना खेळावं लागेल आज, कारण या 75 धावा 5 ओव्हरमध्ये जर पूर्ण करायच्या असतील तर या दोन फलंदाजांना आक्रमणं करावी लागतील. असं नाही आहे की धावा बनवल्या जाऊ शकणार नाही. धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी या दोन फलंदाजांना उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. संकेतचा पहिला बॉल निर्धावालाय. यावेळेस समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते बॉलला अडवू शकले नाहीत. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. पहिला चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. लाईनमन्सला विनंती राहील आपण देखील सज्ज राहायचंय. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आज कॉलबॅकच्या लढती आहेत. कॉलबॅक म्हटलं तर तुम्हाला कमबॅक करण्याची एक सुवर्ण संधी आहे जरूर. या अगोदरचा सामना शिवम फायटर संघाने जिंकला. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ते उतरलेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे दूरवरती राहिले. बॉलचा पाठलाग करताना दिसत आहेत. तोपर्यंत इकडे 2 धावा घेण्याचा मानस आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावरती 6 धावा. नामदार चषकाचं आयोजन आमदार शंकरराव खडाक पाटील यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला दिसतंय. आणि युवा नेतृत्व उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल तो ठरलाय सक्सेसफुल, परंतु धावा मिळतील फक्त 2. मला वाटतंय चेक करावं लागेल. बॉल कुठून गेलाय, षटकार आहे की 2 धावा आहेत, ते चेक करू आपण. स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाला 55,555 रुपयांचा पुरस्कार आहे. उदयनदादा गडाख मित्र परिवाराच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आला आहे. 35,555 दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. उद्योजक रामेश्वर भोतकर. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,555 2 धावा मिळतील. अल्लूभाई इनामदार महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी 25,555. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर 7S लाईव्हच्या माध्यमातून. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेला. 2 धावा मिळत आहेत. बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द मिड विकेट. केशव बोरुडेच्या बॅट मधून येतो एक तगडा प्रहार. धावा मिळणार आहेत 6. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. मोठ्या लक्षाचा प्रतिकार करायचा आहे. स्लॉट मध्ये बॉल होता. केशव बोरुडे यांच्या थोडेसे लाईट मध्ये आले आणि चांगला स्ट्रोक सजवलाय. परत एकदा वाह. लागोपाठचा हा दुसरा धमाका, लागोपाठचा दुसरा षटकार इथे केशव बोरुड्यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणीत षटकार. खूप चांगली फलंदाजी आपण इकडे केशव बोरुडे यांची पाहू शकता. लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूची चर्चा देखील नेवासा तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते. आपल्या फलंदाजीसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. लागोपाठचे 2 षटकार हेचून मारला होता हा बॉल. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. 3रं संस्करण या स्पर्धेचं आणि ते मात्र संस्मरणीय ठरलेलं आहे. एकूण 12 संघ खेळत आहेत. जिगरबाज वाघांचा हरण संग्राम आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय. नामदार चषक 2025. 20 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हर नंतर तब्बल 20 धावा बनवल्यात आणि ते बनवाव्याच लागतील, कारण तुम्हाला 5 ओव्हरमध्ये 75 बनवायच्यात आणि या 5 ओव्हरमध्ये 75 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर या पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल.
दोन्ही बाजूंना हल्ला करावा लागेल. सागर रेवाळे या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे आणि या मैदानावर सातत्यानं ते दाखवून देखील दिलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ओव्हर नंबर 2 करिता गोलंदाज सूरज यांना आमंत्रित करण्यात येते. हॉटेल शिवम फायटर निवासा संघ धाब्यांचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या बाजूला निलांजन शिंगणापूर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अ गटातल्या ह्या लढती आहेत. अ गट क्लिअर झाल्यानंतर अ गटातून सुपर 8ला संघ मिळाल्यानंतर मग ब गटाचा थरार आहे. मग ब गटामध्ये कोण बाजी मारेल. हो, यावेळेस चांगला फटका आहे. स्क्वेअरलीच्या दिशेने बॉलला खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अगदी शेवटच्या क्षणी बॉल अडवला. सीमारेषेच्या अगदी जवळ बॉलला अडवलं. 2 धावा इकडे परिपूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 22 धावा आहेत. बिनबाद 22 अशी धावसंख्या. आज 4था दिवस, आज कॉलबॅक, आज कमबॅक करण्याची संधी आहे. आजचा दिवस बराचसा महत्त्वपूर्ण आहे. अगोदर तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका सुधारून तुम्हाला खेळायचं आहे. अगोदर तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका टाळायच्या आहेत. इथे आज कॉलबॅकमध्ये बाहेर जाणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. थोडासा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल तो बॅकफुटला जाऊन कट केला जातो आणि इथे तो प्रयत्न फसलेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. अवे फ्रॉम द बॉडी दूर होता बॉल. अतिरिक्त टप्पा पडल्यानंतर उसळी देखील घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची नोंद. यावेळेस चांगला बॉल. साऊथा गॅस एजन्सी यांच्या माध्यमातून केशव बोरुडेच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार आहे. एका षटकाराला फक्त एका षटकाराला. प्रत्येक या शब्दामध्ये भरपूर ताकद होती, परंतु तो प्रत्येक शब्द आपण हटवलेला आहे. एका षटकारासाठी तो बक्षीस आहे. धावफलकावर 23 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. ओहो, चांगला फटका, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मोठी विकेट मिळाली आहे. केशव बोरुडे नावाचं वादळ इथे शमलंय. केशव बोरुडे नावाचं वादळ इथे शांत, एकांत आणि निवांत होताना पाहायला मिळणार आहे. पहिला मोठा धक्का, पहिला गडी बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. मोठी विकेट मिळाली आहे. सुरुवात तर चांगली केली होती केशव बोरुडेने. जड पावलांनी ते आता मैदान सोडताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला, नवीन फलंदाज थोडंसं लवकर चला. एवढा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पॅड घालायचे नसतात, तुम्हाला हेल्मेट घालायचं नसतं, तुम्हाला ग्लोव्ज घालायचे नसतात. त्यामुळे फलंदाज थोडेसे लवकर येत चला मैदानामध्ये, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे आज. एक गडी बाद 23 धावा. एका बाजूला शिंगणापूर तर दुसऱ्या बाजूला निवासा. एका बाजूला निवासा तर दुसऱ्या बाजूला शिंगणापूर. इथे जर शिवम फायटर संघाने दुसरा विजय मिळवला मित्रांनो, तर तो संघ जाणार आहे सुपर 8 मध्ये. त्यासाठी खेळ तुम्हाला चांगला करावा लागणार आहे. पहिली विकेट आली आहे. सागर रोठे आलेत फलंदाजी करण्यासाठी, परंतु गोलंदाज सूरज देखील कमी नाही आहेत. केशव यांना बाद त्यांनी केलाय. आल्याबरोबर मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. दबाव इकडे सागरवर वाढत चाललाय आणि तो स्पष्ट दिसतोय देखील, कारण प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक डॉट बॉल हा निलांजन शिंगणापूर संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे निर्धाव चेंडू इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडासा धोकादायक ठरू शकतो. सागरसाठी पहिला बॉल डॉट तर आलाय. यावेळेस विकेट केलाय. बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसतोय. फ्री होम डिलिव्हरी तिथे विजयसाठी आणि विकेट सबतट होणार आहे. दुसरा धक्का, दुसरा गडी जातोय माघारी. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. दुसरी विकेट आली. हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर
पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने देखील सांगितलंय आम्ही देखील कमी नाहीये, फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या तिथे सागर यांनी, त्यामुळे त्यांचं कौतुकच करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या 23 झाली आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरज सातदिवे होते गोलंदाज, त्यांनी फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट्स मिळवल्या, परंतु दुसऱ्या बाजूला आता सागर रेवाळे आहेत. सामन्याचं समीकरण ते मात्र आता बदललं जात आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि मॅचला जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. कुशल संघटक, युवा नेतृत्व, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं नेतृत्व, सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व, सर्वांच्या हाकेला ओ देणारं नेतृत्व म्हणजे उदयनदादा गडाख आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. पुढे टाकलाय बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसतोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला, 2 धावा तिथे परिपूर्ण करण्यात आल्या. 200 मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल, एकूण धावसंख्या 25 आकड्यावर जाताना दिसते. सागर रेवाळेवर आता दबाव वाढत चाललाय, कारण या खेळाडूकडून अपेक्षा आहे, या खेळाडूवर सर्वांच्या नजरा आहेत. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर निलांजन शिंगणापूर संघाने मात्र एक चांगली टोटल उभी केली. स्लोवर 1 कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला बीट करून चाललाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी देखील घेतली, थोडासा बाहेर देखील निघाला, पेस ऑफ केला, फलंदाजाला फसवलं, फलंदाजाला चकवलं, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. धाव इथे मिळत नाहीये, नक्कल बॉलचा वापर करण्यात आलाय. हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओंकार बेल्लेकर यांच्या माध्यमातून, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, चांगला फटका आहे, हुक केलाय बॉल आणि 6 धावांसाठी बुक केलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार, धावा इथे मिळणार आहेत 6, येणार आहे षटकार 6. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खूप चांगला फटका इकडे आपण सागर रेवाळेच्या बॅटमधून पाहतोय. सागर रेवाळेची सहज फलंदाजी, कुठलाही दबाव न घेता ते बॅटिंग करतायत. सुंदर आणि नॅचरल बॅटिंग त्यांनी त्यांची सुरूच ठेवलेली आहे. त्यांच्याकडे वेळ आहे, बॉल शेवटच्या क्षणापर्यंत पाहतात आणि मग चेंडूला दिशा देतात, हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. परंतु आजची मॅच बरीचशी महत्त्वपूर्ण, आजची मॅच बरीचशी महत्त्वाची ठरणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण आजचा दिवसच महत्त्वाचा आहे. आज कॉलबॅकचा दिवस आहे, आज स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये आणि हा चेंडू देखील निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला, परंतु तदनंतर लगेचच पुनरागमन देखील करण्यात आलं. हे देखील गरजेचं असतं, तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे आणि आज कॉलबॅकमध्ये तर तुम्हाला कमबॅक करावंच लागेल. 2 गडी बाद 31 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगला बॉल पंचांकडे लाऊड अपील होताना दिसते. गोलंदाजाने डोक्याला हात लावलेत. हा चेंडू इथे निर्धाव येत असताना आपण बघू शकता. धावफलकावर 31, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आज विजय लोणारे यांनी दुसरे अर्धशतक ठोकले या स्पर्धेतलं. काल अनुज जाधव यांनी पहिलं अर्धशतक बनवलं, आज दुसरं अर्धशतक होताना पाहिलं आणि वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या देखील विजय लोणारे यांच्या नावावर राहिली आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आहेत. पुढे टाकला होता, लेंथ बॉल होता, चांगला बॉल, बॅटची इनसाइड एज धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ती मिळणार नाही. फलंदाज होतील धावबाद. अजून एक विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर संदीप जाधव यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. ते मात्र माघारी जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 बाद 31, 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. मॅचचं समीकरण बदललं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक शानदार आयोजन आपल्या सर्वांना या स्पर्धेचं खरं तर बघायला मिळतंय. आज 4था दिवस संपन्न होतोय. 12 बॉल 44 वार पलटवार होतील या सामन्यामध्ये आणि ते पलटवार करावे लागतील. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्या पद्धतीने पलटवार गोलंदाजी करणाऱ्या निलांजन शिंगणापूर संघाने केला,
पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी पलटवार केलाय. मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे आणि यस तिथे बॅटची इनसाइड एज, बॅटची इनर एज, विकेटचं बटन होताना दिसतंय. फलंदाज सागर रेवाळे बॅक टू द डगआउट. सागर रेवाळे बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपटांना डफार यांची बळीची टाळी टाळी. या झेलसाठी 200 रुपयांचा पुरस्कार आहे. अप्पा तांबे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. खूप सुंदर कॅच, त्यासाठी 200 रुपयांचा पुरस्कार आहे. गाडेकर मामा यांनी हा कॅच पकडलाय. पहा ऍक्शन रिप्ले. ज्यावेळेस बॅटची इनसाइड एज घेतली जाते, ज्यावेळेस बॅटचा लेमन कट घेतला जातो, त्यावेळेस तो कॅच कॅरी करणं तितकं सोपं नसतं. खूप चांगला कॅच गाडेकर मामा यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. विकेट आली आहे. नवीन फलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता अभिष शिंदे आलेत. 11 बॉल आणि 44 ची आवश्यकता आहे. गाडेकर मामा यांच्या खात्यामध्ये हे बक्षीस जमा झालेलं आहे. बॅकफुटला गेले, चांगला बॉल, टप्पा पडलाय, जातो यष्टीरक्षकाकडे, पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलक 32 पर जाताना दिसते. योगेश अण्णा यांच्याकडून प्रत्येक षटकार. अभिष शिंदे यांच्यासाठी 200 रुपयांचा पुरस्कार. अभिष शिंदेसाठी हे प्राइज आहे. अमित शेट यांच्याकडून देखील एक पुरस्कार आहे. या ओव्हरमध्ये जर षटकार हाणला तर 100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. तो कॅश स्वरूपामध्ये जमा देखील करण्यात आलाय. चांगला बॉल होता, टप्पा पडतोय, जातो यष्टीरक्षकाकडे, डॉट बॉलची नोंद होणार आहे. मॅचचं समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडू आणि 43 ची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ, ऊन सावलीप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि या मॅचमध्ये, या डावामध्ये तेच पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. केशव बुरुटे बाद झाले आणि धावा थांबल्यात. आणि आता फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला गेलाय. यावेळेस डावेष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. धावफलकावरती धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 32 धावा धावफलकावर आहे. माफ करा, 33 धावा आहेत. 9 चेंडू 42 ची गरज आहे. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जो विजेता ठरणार आहे त्यांना स्पोर्ट सायकल मिळणार आहे. विकेटचं पतड होत आहे. मायक्रो ओव्हन देखील बक्षीस आहे आणि एक कूलर देखील तुम्हाला मिळणार आहे. चला, नवीन फलंदाज. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपटांना डफार यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू. हे पहा, आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता ही स्पोर्ट सायकल, हे मायक्रो ओव्हन आणि हे एअर कूलर जे आहे ते आपण देणार आहोत लकी ड्रॉच्या विजेत्यासाठी. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील ही सुवर्ण संधी पुढे टाकलेला होता. पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एकदा अतिरिक्त त्याच्या मदतीने मिळते. दत्ता नवगिरे आलेच फलंदाजी करण्यासाठी. दत्ता नवगिरे, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. 8 चेंडू आणि 41 ची गरज होती. आता 7 चेंडू 41 ची गरज असणार आहे, कारण हा बॉल निर्धाव आलाय. परत एकदा चेंडू डॉट. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. 4 ओव्हर नंतर 34 धावा, 6 चेंडू 41 ची गरज. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट आल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी. ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. नवगिरे फलंदाजी करतायत, परंतु दत्ता पवार यांचा आवाज देखील ट्रान्सच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय.
6 चेंडू 41 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघापासून थोडासा दूर चाललेला हा सामना आहे. पहिला बॉल निर्धावाला. सागर दरंदले गोलंदाजीसाठी, माफ करा. स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे, बिटवीन द कॅप खेळलाय जरूर आणि बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार येताना पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. या चुका देखील टाळाव्या लागतील कारण आज नेट रन रेटला देखील महत्व आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाते. चांगला फटका इकडे आपण पाहू शकता. लॉंग ऑफला बॉलला खेळलं. गट शिवम फायटर्स रुद्र 11 वडाळा, निलांजन शनी शिंगणापूर. दुसरा सामना शिवम फायटर्स खेळतोय, त्यांनी एक सामना जिंकलेला आहे या अगोदर. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. बॉल उंच आकाशामध्ये, कॅच कॅरी करण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षक आले होते बॉलच्या खाली, परंतु कॉलिंगचा अभाव होता, समन्वय पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 38 आहे. 2 बॉल 37 ची अजूनही गरज आहे. कमी गतीने टाकलाय. मिड विकेटला बॉलला खेळलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत येतात तोपर्यंत इकडे धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाहीये. अक्षय जायगुड यांना आपण पाहू शकता स्ट्रायकर एंड कडे. शेवटचा 1 बॉल आणि 37 ची गरज. जागा बनवली आहे, चांगला फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडलाय. अक्षय जायगुडे यांची विकेट देखील आली आहे शेवटच्या बॉलवर. विवेकने चांगला कॅच पकडला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. लेग स्पिनर गोलंदाज टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल स्क्वेअर लेगला उडवला खरा, परंतु तिथे कॅच कॅरी करण्यात आलाय. या मॅचला जिंकलंय निलांजन शिंगणापूर संघाने. तब्बल